नमस्कार मित्रांनो, आज टोमॅटोचे बाजारभाव बघणार आहे आपण की संगमनेरचे, त्याचबरोबर पुणे गुलटेकडी मार्केट आणि संगमनेरचे. तर मग मित्रांनो, मार्केट सांगायच्या अगोदर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की मालाची निवड करत असताना योग्य म्हणजे चांगल्या प्रकारे निवड करा. सध्या टोमॅटोला मार्केट नसल्यामुळं काय होतं आहे, शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये बाचाबाची झालेली आपल्याला दिसून येते. आज काय झालं, नारायणगावमध्ये जे काय पंचरंगी होतं, ते पंचरंगीमध्ये 2 नंबरमध्ये मिक्स करून काही शेतकऱ्यांनी आणलं होतं. कारण की बरोबर आहे, शेतकऱ्याला पण वाटतात पैसे हो, जर आपण चांगला माल नेला तरी त्या चांगल्या मालाला पण सध्या म्हणावं असं बाजारभाव भेटताना आपल्याला दिसून येत नाही. तर मित्रांनो, पंचरंगी वेगळं करा. जे काही पंचरंगी आणि गोळी जरी एकत्र केली तरी चालतं आहे, किंवा पंचरंगी वेगळं आणि गोळी वेगळी केली तरी चालतं आहे. आणि जो काही 2 नंबरची रास आहे ती वेगळी करा आणि 1 नंबरची रास आहे ही वेगळी करा. कारण की गोळीमुळं आणि पंचरंगी जर आपण ह्यात मिक्स केली तर व्यापाऱ्याला कारण गावतं की फक्त कुठल्या ना कुठल्या निमित्ताने मालाचा आणखीन बाजारभाव पाडण्याचं. त्याच्यामुळं आपल्याकडं व्यापाऱ्याने बोट दावलं नाही पाहिजे, असं करा मित्रांनो. तर सगळ्यात जास्त कमी म्हणजे आज पुणे गुलटेकडीचं मार्केट झालं आहे. कारण की सुरुवातीला गुलटेकडीवरून चालू करू आपण. पुण्याचं मार्केट मित्रांनो आज 14 रुपये झालेलं आहे. म्हणजे 14 1 14 28 14 रुपये किलो, 280 रुपयाला 1 नंबर माल गेलेला आहे. जे काय आपलं आपण जे 3 नंबर अशी करतो, जे काय गोळी ती 50 ते 60 रुपयाने गेली. पंचरंगी गोळी पंचरंगी 50 ते 60 रुपयाने गेली. त्याचबरोबर 200 ते 250 रुपयापर्यंत 2 नंबर माल गेलेला आहे. आणि 300 आपलं 280 रुपयापर्यंत, 280च्या पुढे एक पण अशी रास गेली नाही की ती किती जरी चांगली असली तरी, किंवा मॉलमधला व्यापारी असला, किंवा जो काही मुंबईला ट्रान्सफर होत असतो मॉलमध्ये ती व्यापारी असला तरी 280 म्हणजे सरासरी 14 रुपयाने त्याला बाजारभाव भेटला आहे. कारण की जो काही पुणे गुलटेकडीला व्यापारी येत असतो तो किलोच्या रेटने घेत असतो. तर ती गेलेला आहे 14 रुपयाने. तर आपण जर 20 किलोचं कॅरेटचं धरलं तरी आपलं कॅरेट बसतं या 280 रुपयाला. त्याचबरोबर आता नारायणगावचं बघू आपण. नारायणगावचं जे काय आहे ते 300 रुपयापर्यंत कॅरेट गेलं आहे. 20 रुपयाने जास्त कॅरेट गेले तिथं. कारण की नारायणगावचं म्हणजे फक्त टोमॅटोसाठी जास्त प्रसिद्ध आहे. आणि टोमॅटोसाठी जो काही व्यापारी वर्ग तिथं येत असतो तो फक्त टोमॅटोसाठीच येत असतो. तसं पुणे गुलटेकड्याला कसं अनेक प्रकारचे व्यापारी येत असतात. तर नारायणगावचं 300 रुपयाने कॅरेट गेलेलं आहे 1 नंबरचं. त्याचबरोबर 2 नंबरचा जो माल आहे तो 250 रुपयापर्यंत गेलेला आहे. 200 ते 250 ह्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि जे काय आपला गोळी आणि पंचरंगी आहे ते आपलं ठरलेलंच आहे 50 ते 60 रुपये. त्याचबरोबर जे नारायणगावचं झालं आहे मार्केट, तसंच संगमनेरचं पण मार्केट झालेलं आहे. परंतु शाहू माल सध्या जास्त मार्केटमध्ये येतो. शाहू मालाला म्हणावा असा रेट भेटत नाही. शाहू माला एक 200-250 रुपयापर्यंत शाहू माल, 200 ते 250 ह्याच्यामध्ये शाहू माल गेलेला आहे सगळ्याच मार्केटला. पुण्याची पण रेंज तशीच आहे शाहू मालची. त्याचबरोबर नारायणगावची पण रेंज तशीच आहे. त्याचबरोबर संगमनेरची पण तसंच आहे. 200 ते 250 रुपयाच्या मध्ये जो काय आहे तो शाहू माल गेलेला आहे. त्याचबरोबर जो काही गोळी ते 50-60 रुपयानेच गेलेली. आणि एक 100-150 रुपयापर्यंत मधली वकल गेलेली. तर मित्रांनो, निवड करून आणत असताना चांगल्या प्रकारे आला. कारण की मार्केट नसल्यामुळं आता चुकी कुणाची हे आपण पण सांगू शकत नाही. चुकी कुणाची ती तुम्ही ठरवा. मार्केट नसल्यामुळं आपला शेतकरी वर्ग काय करतो, जास्त प्रमाणात निवड चांगल्या प्रकारे करत नाही. म्हणजे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे, आपलं म्हणणं नाही. निवड चांगली न केल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला आणखीन कमी बाजारभाव होतो या. जर का त्यांचं म्हणणं असं आहे की व्यापाऱ्यांचं गोळी आणि पंचरंगी ही वेगवेगळं करून आणा, त्याचबरोबर 1 नंबरच्या मध्ये किंवा 2 नंबरमध्ये गोळी मिक्स करू नका. जर मिक्स केली तर तुमचा बाजारभाव आणखीन कमी येणार, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे व्यापाऱ्याने बोट दाबलं नाही पाहिजे. आपल्यालाच व्यापाऱ्याला म्हणायला असं आलं पाहिजे, किंवा मनाला जागा घावली पाहिजे की मालामध्ये पंचरंगी नाही, गोळी नाही, किंवा मिक्स माल नाही, तरीसुद्धा तुम्ही एवढ्या कमीत आमचं कॅरेट का घेताय, असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. त्याच्यामुळं जो काही आपला माल आहे तो चांगल्या प्रकारे निवड करून आणा मित्रांनो. एवढंच व्हिडिओमध्ये सांगतो. दररोजच्या दररोज बाजारभाव बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.